वांगीत एसटी स्टँडच्या संरक्षक भिंतीसाठी 50 लाखांचा निधी मंजूर, मनसेच्या पाठपुराव्याला यश। कडेगाव तालुक्यातील वांगी येथील एसटी स्टँडच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या निधीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागणार असून लवकरच प्रत्यक्ष भूसंपादन आणि बांधकामास सुरुवात होणार आहे। या कामासाठी मनसेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता। यासाठी मनसेने परिवहन मंत्र्यांकडे माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्यामार्फत पत्रव्यवहार केले होते। या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून वांगी गावासाठी तब्बल 50 लाखांचा मोठा निधी उपलब्ध झालाय। वांगी गावातील एसटी स्टँड परिसरात संरक्षक भिंतीचा अभाव असल्याने पावसाळ्यात आणि इतर काळात अपघाताचा धोका निर्माण होत होता। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत संबंधित विभागाकडे निवेदन, पत्रव्यवहार तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रश्न प्रभावीपणे मांडला होता। अखेर या प्रयत्नांना यश आले असून एसटी महामंडळाने निधी मंजूर केलाय। या निधीतून संरक्षक भिंतीचे मजबूतीकरण करण्यात येणार असून काम लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। या निर्णयाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कडेगाव तालुक्याच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले। यावेळी कडेगाव तालुका मनसे अध्यक्ष विशाल संजय शिंदे यांनी एसटी महामंडळाचे मनपूर्वक आभार मानले असून भविष्यातही प्रवासी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी मनसे सातत्याने लढा देणार असल्याचं सांगितलं। या निधीमुळे वांगी परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।